नमस्कार. विचार करा, मुलांच्या अभ्यासात मदत करण्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा एक पर्सनल AI टीचर मिळाला तर? हो, आज आपण नक्की याचबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच पालकांना आणि शिक्षकांना असं वाटतं की अरे वा AI वापरायला हवं. पण मग प्रश्न पडतो की सुरुवात नेमकी कुठून करायची? तर काळजी करू नका, आज आपण हेच कोडं अगदी सोपं करणार आहोत. तर हे आहेत प्रमोद जगधने सरांनी खास ट्रेन केलेले AI ट्युटर्स. आता GPT म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा AI आहे जो आपल्याशी बोलू शकतो, आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आणि हो, आपल्याला शिकवूही शकतो. हे ट्युटर्स म्हणजे मुलांसाठी एक वैयक्तिक शिक्षकच आहेत, जे थेट मोबाईलवर दिवसरात्र उपलब्ध असतील. जरा विचार करा, प्रमोद जगधने सरांचा 20 वर्षांपेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव, तो सगळाच्या सगळा आता या AI मध्ये उतरला आहे. म्हणजे ही फक्त टेक्नॉलॉजी नाहीये, तर यामागे प्रचंड अनुभव आणि ज्ञान आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, मुलाच्या परीक्षेनुसार योग्य GPT निवडणं. आता बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं लक्ष 5वीची नवोदय परीक्षा असेल तर त्यासाठी आहे नवोदय आयकोच GPT. सरकारी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी SDI iScholar GPT वापरायचं आहे. 8वीची NMMS किंवा इतर टॅलेंट परीक्षा असतील तर SDI NMMS प्लस टॅलेंट GPT आहे. आणि 6वी ते 12वीच्या नीट JEE सारख्या परीक्षांचा पाया पक्का करण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एंट्रन्स GPT आहे. म्हणजे बघा, प्रत्येक परीक्षेसाठी एक खास टूल तयार आहे. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? प्रत्येक GPT हा त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार आणि सायन्स डिजिटल अकॅडमीच्या मटेरियलवर ट्रेन केलेला आहे. याचा अर्थ इंटरनेटवरची कुठलीही माहिती नाही मिळत, तर थेट परीक्षेसाठी लागणारी अचूक आणि मुद्देसूद उत्तरं मिळतात. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जसा प्रश्न तसं उत्तर. स्मार्ट प्रश्न विचारले की स्मार्ट उत्तरं मिळतात. त्यासाठी मुलांना फक्त एक सोपा फॉर्म्युला शिकवायचा आहे. हा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. पहिलं काम, इयत्ता आणि परीक्षेचं नाव सांगायचं. दुसरं, कुठल्या धड्याबद्दल किंवा विषयाबद्दल माहिती हवी आहे ते सांगायचं. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नक्की काय हवंय हे स्पष्टपणे सांगायचं. म्हणजे उदाहरणं हवी आहेत, प्रश्न हवेत की एखादी संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यायची आहे, हे त्याला सांगायचं. हे बघा, हे एक एकदम परफेक्ट उदाहरण आहे. या प्रश्नामध्ये इयत्ता, परीक्षा, विषय आणि काय हवंय हे सगळं किती स्पष्टपणे सांगितलं आहे. अशा प्रश्नावर GPT तुम्हाला सोप्या पायऱ्या, उदाहरणं आणि सरावासाठी प्रश्नसुद्धा देईल. पण थांबा, एक खूप महत्त्वाची गोष्ट. फक्त उत्तरं वाचून काहीही होणार नाही. या AIला फक्त उत्तर देणारं मशीन नाही, तर आपला एक प्रॅक्टिस पार्टनर म्हणजे सराव भागीदार बनवायचा आहे. त्यासाठी हे 3 नियम वापरायचे. नियम पहिला, AIने दिलेला प्रश्न आधी स्वतःच्या वहीत सोडवायचा आणि मगच त्याचं उत्तर बघायचं. नियम दुसरा, आपल्याला जे काही समजले ना ते आपल्या शब्दात AIला परत सांगायचं आणि विचारायचं, मी हे बरोबर समजलो का? आणि नियम तिसरा, त्याच टॉपिकवर नवीन प्रश्न मागायचे. ह्या पद्धतीने हा AI आपला एक छोटा परीक्षकच बनून जातो. आणि गंमत म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाहीये. पालक आणि शिक्षक सुद्धा याचा जबरदस्त वापर करू शकतात. पालक मुलांना रोजच्या अभ्यासात मदत करू शकतात, त्यांच्या शंका विचारू शकतात किंवा अवघड वाटणाऱ्या विषयावर 5 नवीन प्रश्न तयार करायला सांगू शकतात. दुसरीकडे शिक्षकांचा तर खूप मौल्यवान वेळ वाचू शकतो. विचार करा, 1 मिनिटात पाठाची योजना किंवा 10 MCQ प्रश्न तयार मिळतील. यामुळे दोघांचीही कुठून सुरुवात करू ही चिंता खरंच मिटते. तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. मुलांना हे स्पष्टपणे सांगायला हवं की याचा वापर संकल्पना समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी करायचा आहे. गृहपाठ कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा शॉर्टकटसाठी अजिबात नाही. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून यशाचा मार्ग कसा तयार होतो ते बघूया. हे वाक्य खूप काही सांगून जातं, नाही का? पुस्तकं आहेत, ॲप्स आहेत, पण जेव्हा एका अनुभवी शिक्षकाने ट्रेन केलेला AI मुलाच्या सोबत असतो तेव्हा त्याला एक असा साथीदार मिळतो जो त्याच्यासोबत परीक्षेपर्यंत चालतो. त्याला एकटं वाटत नाही. तर मग यशाची गुरुकिल्ली काय आहे? फक्त 3 सोप्या गोष्टी. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परीक्षेसाठी अगदी योग्य GPT निवडणं. दुसरी गोष्ट म्हणजे AIशी संवाद साधणं. त्याला स्पष्टपणे सांगणं की आपल्याला नक्की काय हवंय.
आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नुसतं ऐकायचं किंवा वाचायचं नाही, मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायचा, सराव करायचा. कारण खरी प्रगती कृतीतूनच होते. आणि जर या 3 गोष्टी सातत्याने केल्या तर एक दिवस निकालाकडे पाहून मनात अभिमानाने हाच आवाज येईल, होय, मी 15,000 रुपये जिंकू शकलो आणि मी ते करून दाखवलं. मग आता वाट कसली बघताय? आजच सुरुवात करा. आपल्या परीक्षेसाठी तयार केलेला प्रमोद जगधने सरांचा GPT वापरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.